काय करतोय? काय नाही मालकीन, किचन पुसतो. मग ते फडकत पिळ पूर्ण. हा, डाग राहून जातात सगळे किचनवर. असं कसं काम करतो तू? नाही नाही, सॉरी मॅडम, बोलतो करतो. हा, तुझं किचन पुसून झालं का? मला एक ग्लास पाणी घेऊन ये. हो लवकर ये. हो. अरे राजू, पाणी आण पहिले मला. आणतो मालकीन. अरे राजू, येतो का? हो माल. लाईट चालू कर. दिवसा लाईट बंद करून ठेवतो. हा, लाईट बिल काय वाचवतो तू? भरायचं मला आहे ना. हो मालकीन. अरे थंड पाणी आणायला लावलं तुम्ही. थंडच आहे ना. हे थंड आहे. फ्रीज मधून आणले. आता ठेवले असतील मग तू बॉटल फ्रीज मध्ये. हो. मी काय म्हणतो मालकीन, ठेवून येऊ का? ठेवी तेच. बोल, काय बोलायचंय तुला? ते गावी जायचं होतं ना, तर आता गावाला जायचंय का तुला परत? हा म्हणजे पैसे भेटले असते तर बरं झालं असतं नाही का. किती दिवसांसाठी चाललाय? 3 दिवस. माझी कामं हुकता येते. आ, कोण करेल तू नसल्यावरती कामं घरातले? मी करायचे का? म्हणजे मालकीन मीच करील, पण बस इथे. हा, इथे बस. 3 दिवसात मी लगेच जाऊन येतो. 3 दिवसात जाऊन येतो. हो. किती पैसे लागताय? म्हणजे ॲडव्हान्स लागत होते. किती? 15,000. 15,000? अरे तुझा 2 महिन्याचा पगार येतो. मी पुढच्या वेळेस आलो की क्लिअर करून देतो की. पण तुला आता दिला होता ना पेमेंट मी. दिलं होतं ना. मग तू आता गावाला गेला माझ्याकडनं 15,000 रुपये घेऊन आणि परत आलाच नाही तर? पुढच्या वेळेस करून देईल ना. अरे तू आला नाही तर मी काय करायचं? बरं, जा ग्लास ठेवून ये. ये पटकन. बस बस ना. 3 दिवस. तुला पैशांचं काय काम आहे पण? ते आई आजारी पडली ना गावी, म्हणून लागत होते. आणि तिथे तू एक काम कर ना, मग मी तुला पैसे देते पण तू गावाला काही जाऊ नको. तू पैसे पाठवून दे हे ऑनलाईन. आई आहे ना मॅडम, म्हणून जावं लागेल. आई आहे ना. हो, जाणं गरजेचं आहे. जास्त सिरियस आहे ती ना, म्हणून. जास्त तब्येत बिघडली? हो, म्हणजे डॉक्टर बोलला की म्हणजे ऑपरेशन करावं लागेल, नाही तर ती हे होणार नाही. कसलं ऑपरेशन रे? तिच्या पायाचं. अच्छा. पण मग 15,000 होईल तुझं? होईल. खरं सांग. हो. अजून लागत असतील तर सांग मला तसं. नाही म्हणजे मी आमच्या नातेवाईक घेणार आहे तसं. अरे नातेवाईकांकडनं काय मागत बसतो? नातेवाईक लोक मदत नाही करत वेळेला. मला सांग, मी करते तुला मदत. तुम्ही करणार का? तू माझ्याकडे काम करतो,
तेवढा विश्वास आहे मला तुझ्यावर. नाही पण म्हणजे पहिलेच तुम्हाला तुमचं कर्ज आहे ना माझ्यावर, आणि परत कर्ज करायचं म्हटल्यावर असं थोडं दाखवल्यासारखा जीव झाला बोलता येता बोलता. अरे तुझं जेवढं तू माझ्याकडनं 7,000 रुपये आधी घेतले होते बरोबर, ते या महिन्यात फिटले. हो. मग आता तुला 15 किती लागत आहे ते बोलतो. 15 दिले तरी चालेल, म्हणजे मी बाकीचे मी घेईल. कशाला कोणाकडनं घेतोय तेच तर सांगते मी तुला. मला सांग, मी देते तुला पैसे. बरं. किती म्हणजे लागत आहे? तसा खर्च 45,000 रुपये, पण 5,000 माझ्याकडं आहे. मग जर 40,000 रुपये दिले तर कदा 40 मध्ये होऊन जाईल. चा- 40,000. 40,000. 40,000 मी ते कामातनं फिटवून घेईल. पण तुला एक गोष्ट सांगू का? हां. परत जर अशी वेळ आली, तुला पैसे लागले, तुझं ऑलरेडी कर्ज राहील माझ्यावरती. अरे अरे काय झालं? अरे उठ उठ. अरे उठ, वरती बस. माझी आई आजारी असताना तुम्ही पैसे दिले मालकीन, मी कधीच उपकार विसरणार नाही मालकीन तुमचे. अरे मी पैसे नाही देणार मग देणार कोण? बरं ऐक, हा मालकीन. तू हे 40,000 रुपये फिटवशील, तुला वर्षभर तरी लागेल फिटवत फिटवत बरोबर. मी फिटून देईल मॅडम. अरे पण त्यामध्ये जर तुला परत पैसे लागले तर काय करशील? मी पुढच्या वेळेस दुसरी पण ऍडजस्ट करून देईल, पण तुमचे पैसे घेऊन टाकेल. त्यांचे पण पैसे तुला द्यावेच लागतील ना. मग माझं फक्त एक काम कर आणि हे 40,000 रुपये तुलाच राहू दे. बस ना वरती, सांगते. मालकीन तुम्ही काही बी सांगा, मी सगळे काम करायला तयार आहे. तुम्ही जे बोलाल ते, फक्त माझी आई वाचली पाहिजे. करशील तू काम? हो मालकीन, मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत. अरे अरे उपकार नाही, ते तुझ्या कामाचे पैसे समज. कामाचे? हो, कारण की त्या पैशांबदले मी तुझ्याकडनं एक काम करून घेणार आहे. 45,000चं कोणतं काम आहे असं? आहे एक काम. हो मालकीन, मी करेन. करशील? आहे एक काम, करेन तुला जमतंय तर बोल. करीन मालकीन. कोणतं काम आहे मालकीन? काम सोपं आहे, जास्त अवघड नाही. फक्त तुला मला प्रेम द्यायचं आहे. काय? हो, आता तू गावी जाशील, गावी जाण्याच्या आधी तू मला प्रेम दे. मला एकदाचं मनसोक्त प्रेम भेटलं की मग तू जा, आणि ते तुझे पैसे उधार बिधार नाही राहणार. मग ते पैसे फिटले समज. मालकीन पण प्रेम म्हणजे कसं कसं प्रेम? जे नवरा बायकोमध्ये असतं तेच प्रेम. मालकीन पण तुम्हाला मी मानतो, आणि तुमच्यासोबत हे कसं करू मी? अरे काय हरकत आहे? हो. तू तो विचारच करू नको, मालकीन नोकर.
तू आज फक्त हा विचार कर पण की मालकीन मला कोणीतरी पैसे दिले आणि मला त्याच्याबद्दल एक काम करायचंय. मालकीन मी तुमच्या शरीराला अशा नजरेने कधी बघितलं नाही. मग आज बघ, काही कमी आहे का माझ्यात? मालकीन तुम्ही पाय धुवायला लावा, पण मला ते काम हे बघ, तुला जर तुझ्या आईला वाचवायचं असेल तर तुला माझं हे काम करावं लागेल. नाही तर मग मी का देऊ तुला एवढे पैसे? ठीक आहे मालकीन, करेल मी. वेळ प्रसंगी सगळ्यांना तयार व्हावंच लागतं. मी पण त्या वेळेचीच वाट बघत होते. चल मग, चल. विचार बदलले का? नाही ना? बदलले. काय? तयार आहेस की नाही? आहे ना. चल. मालकीन, पण असं साहेबांना धोका देऊन साहेब तरी तुझे कुठे असतात रे इथे माझ्याजवळ? ते विसरले मला. त्यांना गरज नाही बायकोची. म्हणून तर एवढा पैसा कमवल्यानंतर पण ते दूरच राहतात माझ्यापासनं. म्हणून तर मला पण गरज आहे आणि तुला पण. तर दोघं एकमेकांची गरज पूर्ण करू. ठीक आहे मालकीन. चल. मी पैसे येतात होतं मालकीन. बस. ये ना जवळ.